नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? मीही मजेतच आहे. चला तर आज आपण सकाळी सकाळी देवदर्शनाला जायला निघालेलो आहे आणि आम्ही सहपरिवार निघालेलो आहे बरं का. माझे सासू सासरे आलेले आहेत, त्यांना मी दर्शनाला घेऊन चाललेली आहेत. आणि हे मंदिर अवघ्या 5 किलोमीटरवर आहे वर्धेवरनं. आणि हे मंदिर आहे सिंदीमेघे येथे आणि मेन रोडच्या अगदी बाजूलाच आहे. आम्ही छान अशी भवानी मातेची पूजा करून घेतलेली आहे आणि तिथे अगदी बाजूलाच असं हनुमानजीचं छोटंसं मंदिर आहे. आणि आम्ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या मंदिराच्या प्रवासाकरता निघालेलो आहे. ही मूर्ती आहे हनुमानजीची. ही मूर्ती जरी छोटी असली तरी हे नवसाला पावणारे हनुमानजी आहे. इथे स्वयंपाक नेहमी भरपूर प्रमाणात असतात. त्यानंतर आम्ही तिसऱ्या देवदर्शनाला निघालेलो आहोत. तिसरं मंदिर आहे नरसाई माता मंदिर आहे. ते देवीचं मंदिर आहे आणि इथली मूर्ती खूप सुंदर आहे देवीची. आणि इथे पायऱ्या पण भरपूर आहेत, त्यामुळे मी पायऱ्या भरभर अशी चढू शकली नाही. माझ्या सासूबाई आणि माझी आई लगेचच मंदिरात पोहोचल्या होत्या आणि मी त्यांच्यानंतर सर्वात शेवटी मंदिरात पोहोचले. त्यानंतर आम्ही छान इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि असं म्हणतात की या देवीच्या डोळ्यामध्ये हिरे लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता या देवीचे डोळे किती छान असे चमकत आहेत ते. आणि इथे पूजा करून घेतली आणि प्रदक्षिणा वगैरे मारून घेतलेल्या आहेत. आणि प्रसाद आणि तीर्थ घेतलं आणि आम्ही परत पायऱ्या उतरायला सुरुवात केलेली आहे. पायऱ्या उतरताना काहीच वाटलं नाही, पण चढताना मला थोडा त्रास झाला. त्यानंतर 1-2 फोटो क्लिक केले आणि परत आम्ही चौथ्या मंदिरात निघालेलो आहेत. चौथं मंदिर हे आहे स्वयंभू मंदिर आहे आणि इथे भरपूर असे दुकानं वगैरे आहेत. आणि हे मंदिर आहे महालक्ष्मी माता, महासरस्वती माता आणि महाकाली माता अशा 3 इथे स्वयंभू मूर्त्या आहेत. आणि इथे नवरात्रामध्ये भरपूर गर्दी असते. हा देवीचा परिसर आहे, देवीच्या मंदिराचा परिसर आहे बाहेरचा. बघू शकता तुम्ही, खूप मोठा असा परिसर आहे, कारण नवरात्रामध्ये इथे खूप जास्ती गर्दी असते. आणि हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असणारे स्वयंभू आणि मन प्रसन्न करणारे असे हे मंदिर आहे. त्यानंतर आमच्या अहोला भूक लागलेली होती, तर ते कच्च्या चिवड्याच्या दुकानामध्ये पहिलेच जाऊन बसलेले होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी कच्चा चिवडा खाल्ला, छान फिंगर खाल्लेत आणि मस्त थोडा वेळ आराम केला, गप्पा गोष्टी केल्या आणि तिथनं आम्ही मग 5व्या अशा देवदर्शनाला निघालेलो आहोत. 5वं देवदर्शन होतं आमचं हनुमानजीचं. ते पण स्वयंभू असं मंदिर आहे आणि ते पण मंदिर खूप वर्षाआधीचं आहे. आणि तिथे आम्ही छान पूजा वगैरे करून घेतली आणि तिथले पुजारी सांगत होते की हे हनुमानजी मूठ दरवर्षी वाढतात. ही मूर्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तिथली आम्ही छान पूजापाती केली आणि आम्ही निघालेलो आहोत आता आमच्या घरच्या प्रवासाकरता. इथे छान छोटे छोटे दुकानं होते, तेही आम्ही बघून घेतले. रांगोळीचे छान साचे होते, ते आम्ही 2-3 असे घेऊन घेतले आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि तिथे एक छोटंसं शेत दिसलं, तर माझा मोह काही आवरला नाही, त्यामुळे मी थोडासा मूठभर तिथनं कापूस घेऊन घेतला. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल देवदर्शनाचा, तर मला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. आणि नंतर आम्ही कापूस घेतला आणि तिथनं निघालो, तर बघतो तो काय, घरी आमच्या पाहुणे येऊन तयारच होते. त्या पाहुण्यांना भेट दिली आम्ही आणि आमचा असा सुखद सुंदर असा प्रवास झालेला आहे.